स्टार्टिंग विथ द ओएस. ओएस मध्ये बेटा आता पुढचा कन्सेप्ट आपला चालू होईल प्रोसेस कंट्रोल ब्लॉक. पुढचा कन्सेप्ट कुठला चालू होईल बेटा? प्रोसेस कंट्रोल ब्लॉक. टाका आयडी प्रोसेस कंट्रोल ब्लॉक. क्वेश्चन घ्या. डिफाइन प्रोसेस कंट्रोल ब्लॉक. डिफाइन प्रोसेस कंट्रोल ब्लॉक. ब्रॅकेटच्या आतमध्ये पीसीबी, ब्रॅकेटच्या आतमध्ये काय बेटा? पीसीबी. पीसीबी हा शॉर्ट फॉर्म आहे कशात बेटा? प्रोसेस कंट्रोल ब्लॉकचा. ठीक आहे. अँड एक्सप्लेन पीसीबी विथ द हेल्प ऑफ सुटेबल डायग्राम. अँड एक्सप्लेन पीसीबी विथ द हेल्प ऑफ सुटेबल डायग्राम. अँड एक्सप्लेन पीसीबी विथ द हेल्प ऑफ सुटेबल डायग्राम. अँड एक्सप्लेन पीसीबी विथ द हेल्प ऑफ सुटेबल डायग्राम. ओके. आता सगळ्यांचं लक्ष 5 मिनिटं माझ्याकडे. ठीक आहे. काय असतं बेटा प्रोसेस कंट्रोल ब्लॉक? प्रोसेस कंट्रोल ब्लॉकची आता इकडे बाजूला तुम्हाला डायग्राम दिसते बेटा. ठीक आहे. प्रोसेस कंट्रोल ब्लॉकमध्ये बेटा बेसिकली इन्फॉर्मेशन असते सगळ्यात महत्त्वाचं. त्याच्या आतमध्ये काय असते? इन्फॉर्मेशन. प्रोसेस कंट्रोल ब्लॉक कन्सिस्ट द इन्फॉर्मेशन रिगार्डिंग द व्हेरियस ब्लॉक्स. कुठले कुठले ब्लॉक्स? तर आपल्याला ते अनेक ब्लॉक्स दिसत आहेत बेटा. ठीक आहे. साधारणपणे हे 8 ब्लॉक्स आहेत. किती ब्लॉक्स आहेत बेटा? 8 ब्लॉक्स. कुठले कुठले ब्लॉक्स आहेत? सगळ्यात पहिले तुम्हाला काय दिसतं? प्रोसेस स्टेट. त्याच्यानंतर अजून एक कुठले बेटा? प्रोसेस नंबर. पुढचं प्रोग्राम काउंटर. त्याच्यानंतर पुढचे सीपीयू रजिस्टर. पुढचं मेमरी लिमिट्स. पुढचं लिस्ट ऑफ द ओपन फाईल्स. पुढे जर बघितलं तुम्ही तिकडे तुम्हाला दिसतंय अजून सीपीयू शेड्युलिंग आणि अजून कुठलं बेटा? अकाउंटिंग इन्फॉर्मेशन. असा ब्लॉक ज्यांच्यामध्ये ह्या सगळ्याच्या सगळ्या यांची प्रोसेसची किंवा कुठल्याही प्रोसेसची एवढ्याबद्दल इन्फॉर्मेशन असते त्याला काय नाव दिलं बेटा? प्रोसेस कंट्रोल ब्लॉक. पुन्हा एकदा प्रोसेस कंट्रोल ब्लॉक म्हणजे काय? प्रोसेस कंट्रोल ब्लॉक इज द कलेक्शन ऑफ इन्फॉर्मेशन. इट इज द कलेक्शन ऑफ इन्फॉर्मेशन विच कंटेन्स काय काय ते एवढं सगळं विच कंटेन्स. पुन्हा एकदा प्रोसेस कंट्रोल ब्लॉक इज द कलेक्शन ऑफ इन्फॉर्मेशन. प्रोसेस कंट्रोल ब्लॉक काय बेटा? इन्फॉर्मेशन. कशाची पण? कलेक्शन ऑफ इन्फॉर्मेशन विच कंटेन्स. काय काय इन्फॉर्मेशन मध्ये? तर सगळ्यात पहिले प्रोसेस नंबर, त्याच्या आधी प्रोसेस स्टेट, प्रोसेस नंबर, त्याच्यानंतर प्रोग्राम काउंटर, त्याच्यानंतर सीपीयू रजिस्टर, मेमरी लिमिट्स, त्याच्यानंतर पुढे जर बघायला गेलं तर लिस्ट ऑफ द ओपन फाईल्स, सीपीयू शेड्युलिंग आणि अजून एक काय बेटा? अकाउंटिंग इन्फॉर्मेशन. ज्याच्यामध्ये एवढ्या सगळ्याच्या सगळ्या इन्फॉर्मेशन आहे किंवा असा ब्लॉक ज्याच्यामध्ये ही सगळी इन्फॉर्मेशन असते त्याच ब्लॉकला काय नाव दिलं बेटा? प्रोसेस कंट्रोल ब्लॉक. पुन्हा एकदा अजून एकदा शेवटचं प्रोसेस कंट्रोल ब्लॉक म्हणजे काय? तर प्रोसेस कंट्रोल ब्लॉक हे काय बेटा? कलेक्शन ऑफ इन्फॉर्मेशन. कोणाकोणाची इन्फॉर्मेशन आहे? तर प्रोसेस स्टेट, प्रोसेस नंबर, प्रोग्राम काउंटर, सीपीयू रजिस्टर्स, त्याच्यानंतर मेमरी लिमिट्स, लिस्ट ऑफ द ओपन फाईल, सीपीयू शेड्युलिंग आणि अजून एक काय बेटा? अकाउंटिंग इन्फॉर्मेशन. ज्याच्यामध्ये अशा ब्लॉकमध्ये ज्याच्यामध्ये या सगळ्या इन्फॉर्मेशन असेल त्याला काय नाव दिलं बेटा? प्रोसेस कंट्रोल ब्लॉक. त्याला काय नाव दिलंय? प्रोसेस कंट्रोल ब्लॉक. ठीक आहे. आता एक 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 ब्लॉक आपल्याला डिटेलमध्ये एक्सप्लेन करायचा आहे बेटा. डिटेल म्हणजे खूप डिटेल नाही आहे. हे साधारणपणे 4 मार्कासाठी अख्खा क्वेश्चन. ठीक आहे. अख्खा क्वेश्चन 3 मार्कासाठी बेटा, 4 मार्कासाठी. मग 8च्या आत मला एक्सप्लेन करायचे आहे. 8च्या आत एक्सप्लेनेशनमध्ये हार्डली 2-2 पॉईंट प्रत्येकाचे मी एक्सप्लेन करणार आहे. ठीक आहे. आपण एक काम करू, आधी काय करू? डेफिनेशन आणि हा जो डायग्राम आहे ती आधी सगळं लिहून घेऊ आणि मग एक एक ब्लॉक एक्सप्लेनेशनला चालू करून देऊ बेटा. ठीक आहे. चलो आता एक काम करून घ्या सगळेजण. व्हिडिओ पॉज करून ती जी बाजूला फिगर दिसते ती प्लीज काढून घ्या. ती जी बाजूला फिगर दिसते ती प्लीज काढून घ्या. ओके. फिगर काढून झाली असेल तर आता DEF ला. DEF म्हणजे काय बेटा? डेफिनेशन. चलो. प्रोसेस कंट्रोल ब्लॉक इज द कलेक्शन ऑफ इन्फॉर्मेशन. प्रोसेस कंट्रोल ब्लॉक इज द कलेक्शन ऑफ इन्फॉर्मेशन. प्रोसेस कंट्रोल ब्लॉक इज द कलेक्शन ऑफ इन्फॉर्मेशन which contains the entire information. Which contains the entire information. Which contains the entire information. Which contains the entire information about the which contains the entire information about the process state, comma, process identification number, comma, process identification number, comma, program counter, comma, program counter, comma, CPU register, comma, CPU register, comma, memory limits, comma, memory limits, comma, list of the open files, comma, list of the open files, comma, CPU scheduling, comma, CPU scheduling, comma, accounting information, comma, accounting information, etc., etc., etc. That such a block which contains the entire information
then such a block which contains the entire information, then such a block which contains the entire information is known as process control block, is known as काय बेटा प्रोसेस कंट्रोल ब्लॉक. आता एक 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 एक्सप्लेन करायचे. किती बेटा टोटल आपल्याला 8. अवघड नाही आहे, सोपं आहे. ठीक आहे. पहिलं कुठल्या बेटा हेडिंग टाका प्रोसेस स्टेट. प्रोसेस स्टेट, प्रोसेस स्टेट, प्रोसेस स्टेटमेंट नावातच तुम्ही घे. हा काय करेल बेटा मला, किंवा हा जो ब्लॉक आहे तो इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करेल. कशाबद्दल बेटा, स्टेटबद्दल. प्रोसेस स्टेट काय करेल बेटा, मला कुठली स्टेट चालू आहे, करंट ॲक्टिव्हिटी कोणासोबत चालू आहे ते, किंवा करंट स्टेट कुठली चालू आहे ते सांगेल. मग स्टेट कुठले आहेत, रेडी स्टेट आठवते, रेडी स्टेट. त्याच्यानंतर पुढे अजून एक कुठले, न्यू स्टेट, रेडी स्टेट, वेटिंग स्टेट, एक्झिक्युशन स्टेट आणि टर्मिनेशन स्टेट. आठवते बेटा 5 स्टेट. या सगळ्या 5 स्टेटबद्दल इन्फॉर्मेशन कशाबद्दल सांगितलं जाणार ती प्रोसेस स्टेटमध्ये. ठीक आहे. बरं, याच्याबद्दल सांगताना हा फक्त आणि फक्त कुठलं सांगेल बेटा, करंट स्टेट कुठली चालू ते सांगेल. कुठली बेटा, करंट स्टेट कुठली चालू ते मला सांगेल. पुन्हा एकदा प्रोसेस स्टेटमध्ये काय बेटा, इट विल प्रोव्हाइड द एंटायर इन्फॉर्मेशन अबाउट द स्टेट. कुठली कुठली आहेत मग, न्यू स्टेट, रेडी स्टेट, रनिंग स्टेट, एक्झिक्युटिंग स्टेट, एक्झिक्युशन स्टेट आणि टर्मिनेशन स्टेट. एवढ्या स्टेट्सबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगते. ठीक आहे. पण बेसिकली कुठली बेटा, करंट स्टेटबद्दल. बेसिकली कुठली, करंट स्टेटबद्दल. ठीक आहे. चलो घेऊन घ्या. पहिला प्रोसेस स्टेट, पहिलं प्रोसेस स्टेट, पहिलं प्रोसेस स्टेट. डॅश it provides the information about the various states like, it provides the information about the various states like, it provides the information about the various states like, it provides the information about the various states like new state, comma, ready state, new state, comma, ready state, comma, running state, comma, waiting state, and termination state, and termination state, and काय बेटा, termination state. पुढचा पॉइंट, it basically deals with the current state. 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 पुढचं बेटा आता सेकंड घ्या, प्रोसेस नंबर. आता प्रोसेस नंबर बद्दल काय सांगायचं. प्रोसेस नंबर बेटा मला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करते. कशाचं बेटा माहिती का, प्रोसेस आयडेंटिफिकेशन नंबर. म्हणजे प्रत्येक प्रोसेसला बेटा एक नंबर दिला जातो. त्याला काय नाव आहे, शॉर्टकटमध्ये म्हणायला गेलं तर PID असं नाव असतं. PID म्हणजे काय, प्रोसेस आयडेंटिफिकेशन नंबर. प्रत्येक प्रोसेसला एक नंबर दिला जातो. त्या नंबरला नाव काय आलं, प्रोसेस आयडेंटिफिकेशन नंबर. याच्यामुळे फायदा काय होतो की मला कळतं की सध्या कुठली स्टेट किंवा कुठली प्रोसेस अंडर रनिंग कंडिशनमध्ये आहे किंवा एक्झिक्युशन स्टेटमध्ये आहे. कळालं. पुन्हा एकदा प्रोसेस नंबर मला कुठली इन्फॉर्मेशन दिली जाते, तर प्रोसेसचा आयडेंटिफिकेशन नंबर. कुठल्याही प्रोसेसचा आयडेंटिफिकेशन नंबर मला प्रोसेस नंबरनेच दिला जातो. याच्यामुळे फायदा काय की कुठली प्रोसेस सध्या रनिंग आणि एक्झिक्यूट होते ते मला कळतं. सोपं आहे बेटा. पुन्हा एकदा प्रोसेस नंबरमुळे मला कुठली इन्फॉर्मेशन भेटते, तर प्रोसेस आयडेंटिफिकेशन नंबर भेटतो. तो प्रोसेस आयडेंटिफिकेशन नंबरमुळे मला असं लक्षात येतं की सध्या कुठली प्रोसेस रन होतीये किंवा कुठली प्रोसेस एक्झिक्यूट होतीये. कळालं बेटा. चलो सेकंड घेऊन घ्या, प्रोसेस नंबर डॅश करून बोलूया. प्रोसेस कंट्रोल ब्लॉक प्रोव्हाइड्स द इन्फॉर्मेशन. प्रोसेस कंट्रोल ब्लॉक provides the information. Process control block provides the information about the various processes. Process control block provides the information about the various processes by using process ID. That is process identification number. Next point, with the help of PID,
It is easy to identify. It is easy to identify. It is easy to identify which process is being run or executed. Which process is being run or executed. Which process is being run or executed. आता पुढचा आहे बेटा थर्ड. कुठला आहे आपला प्रोग्राम काउंटर. प्रोग्राम काउंटर सगळ्यांना माहिती आहे. हा काय सांगतो बेटा करंट व्हॅल्यू ऑफ द प्रोग्राम काउंटर. हा काय सांगेल मला इन्फॉर्मेशन दोन इन्फॉर्मेशन देतो. पहिली इन्फॉर्मेशन करंट व्हॅल्यू ऑफ द प्रोग्राम काउंटर. सेकंड इन्फॉर्मेशन नेक्स्ट इन्स्ट्रक्शन और ॲड्रेस. अजून एक काय देईल बेटा नेक्स्ट इन्स्ट्रक्शन और ॲड्रेस म्हणजे पुढची इन्स्ट्रक्शन कुठली मला एक्झिक्यूट करायची ह्याची पण इन्फॉर्मेशन कशामध्ये असते बेटा प्रोग्राम काउंटरमध्ये. प्रोग्राम काउंटरमध्ये दोघी इन्फॉर्मेशन असतात. कुठले जी करंट व्हॅल्यू चालू आहे त्याच्याबद्दल पण आणि जी पुढची होणार आहे त्याच्याबद्दल पण. पुन्हा एकदा ठीक आहे. काय सांगितलं प्रोग्राम काउंटरमध्ये करंट व्हॅल्यू ऑफ द प्रोसेस जी चालू असेल त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन असेल आणि अजून एक पुढचं कुठलं बेटा जी तुमची नेक्स्ट ॲड्रेस किंवा इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट होणार असेल त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन कशामध्ये असते प्रोग्राम काउंटरमध्ये. लिखावडी प्रोग्राम काउंटर. प्रोग्राम काउंटर. चलो प्रोसेस कंट्रोल ब्लॉक provides us the information about the process control block provides us the information about the process control block provides us the information about the process control block provides us the information about the current activity and current value. Current activity and current value. Current activity and current value. Current activity and current value of the program counter. Current activity and current value of the program counter. पुढचं घ्या त्याच्यातलाच पुढचा पॉईंट. प्रोग्राम काउंटर provides us the information about the next instruction. Program counter provides us the information about the next instruction. Program counter provides us the information about the next instruction and next address. Next instruction and next address. Next instruction and next address which could be executed. Next instruction and next address which could be executed. Next instruction and next address which could be executed. Okay. पुढचं बेटा आता CPU रजिस्टर. चौथा मुद्दा दिसतोय बेटा कुठला आहे तुमचा CPU रजिस्टर. नावातच मिनिंग आहे रजिस्टर. रजिस्टरमध्ये हा मेमरी लोकेशन सोबत अलोकेट करेल. म्हणजे हा मला इन्फॉर्मेशन देईल तर कशाबद्दल बेटा मेमरी लोकेशन. हा कशाबद्दल इन्फॉर्मेशन देईल मेमरी लोकेशन. मग मेमरी लोकेशन कुठे कुठे असते. इट जनरली इन्क्लूड्स ॲक्युम्युलेटर, इंडेक्स रजिस्टर, जनरल पर्पज रजिस्टर, त्याच्यानंतर स्टॅक पॉइंटर, कोडिंगची इन्फॉर्मेशन. ही सगळी जास्त इन्फॉर्मेशन कशामध्ये येईल बेटा CPU रजिस्टरमध्ये. पुन्हा एकदा CPU रजिस्टर कोणाचं पुढे करेल मेमरी लोकेशन. मग कुठले मेमरी लोकेशन आहे ॲक्युम्युलेटर आहे, इंडेक्स रजिस्टर आहे, जनरल पर्पज रजिस्टर आहे, स्टॅक पॉइंटर आहे, कोडिंगची इन्फॉर्मेशन आहे. ही सगळी इन्फॉर्मेशन म्हणजे कशामध्ये असेल बेटा CPU रजिस्टर. पुढे अजून सांगायला गेलं तर CPU रजिस्टरमध्ये जे रजिस्टर्स आहेत ना ते व्हॅल्यू येऊ शकतात. कशामुळे बेटा हे डिपेंड करतं बेसिकली आर्किटेक्चर ऑफ द PC किंवा CPU. ठीक आहे. पुन्हा एकदा CPU रजिस्टर्स काय होऊ शकतात बेटा व्हॅल्यू येऊ शकतात जे जनरली डिपेंड्स ऑन द आर्किटेक्चर. ठीक आहे. आर्किटेक्चर कुठलाच आर्किटेक्चर बेटा कम्प्युटरचं. म्हणजे 3 पॉईंट सांगितले महत्त्वाचे. पहिला मुद्दा काय सांगितला CPU रजिस्टर मेनली डील्स विथ द मेमरी लोकेशन्स. मग मेमरी लोकेशन्स कुठले ॲक्युम्युलेटर, इंडेक्स रजिस्टर, त्याच्यानंतर पुढे बघायला गेलं तर अजून ॲक्युम्युलेटर, इंडेक्स रजिस्टर, स्टॅक पॉइंटर. ठीक आहे. त्याच्यानंतर कोडिंग इन्फॉर्मेशन एक्सेट्रा. पुढचं अजून सांगायला गेलं तर CPU रजिस्टर्स माझे व्हॅल्यू होतात. कशावर डिपेंड करतात ते कम्प्युटरच्या आर्किटेक्चरवर. कशावर डिपेंड करतात बेटा ते कम्प्युटरच्या आर्किटेक्चरवर. पुन्हा एकदा 3 पॉईंट काय सांगितलं बेटा CPU रजिस्टर बेसिकली डील होतात कोणासोबत मेमरी लोकेशन. मेमरी लोकेशन कुठले ॲक्युम्युलेटर, इंडेक्स रजिस्टर, स्टॅक पॉइंटर. ठीक आहे. जनरल पर्पज रजिस्टर, त्याच्यानंतर कोडिंग इन्फॉर्मेशन एक्सेट्रा. पुढचं जाऊन सांगायला गेलं त्याच्यामधले जे CPU रजिस्टर आहेत ते माझे व्हॅल्यू होऊ शकतात. कशावर डिपेंड करतात ते बेसिकली डिपेंड्स ऑन द कम्प्युटर आर्किटेक्चर. बेसिकली डिपेंड्स ऑन द कशावरती बेटा कम्प्युटर आर्किटेक्चर. लिखापडी CPU रजिस्टर डॅश करा पुढे लिहा. CPU register provides the temporary memory location information. CPU register provides the temporary memory location information.
CPU register provides temporary memory location information. पुढचा point. This register generally includes accumulator, index register, general purpose register, stack pointer, and code information. पुढे पुढचा पॉइंट. CPU registers may vary in the numbers and the type. Which mainly depends on the computer architecture. ओके बेटा, माझे आता 4 मुद्दे झालेत, 4 मुद्दे बाकी आहेत. ठीक आहे, ते आपण उद्याच्या सेशनमध्ये बघू. 4 मुद्दे झालेत बेटा, 4 मुद्दे बाकी आहेत, ते 4 मुद्दे आपण उद्याच्या सेशनमध्ये बघू बेटा. ओके बच्चा, दॅट्स ऑल. बाकीचं उद्या. थँक्यू. गुड डे.